समितीच्या वतीनं जो वर्गीकरणाच्या विरोधामध्ये विराट महामोर्चा आयोजित केलेला होता. महामोर्चा शिवसेनानी आनंदराजे आंबेडकर साहेब, बाबासाहेबांचे नातू यांच्या नेतृत्वाखाली कुठे अंबाजी आंबेडकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. या मोर्चाला सोलापूर येथील आंबेडकरी जनतेनं, संविधान प्रेमी जनतेनं अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. हा मोर्चा यशस्वी आहे. हा मोर्चा यशस्वी करण्यामागे अनेक आंबेडकरी धर्माचे, आंबेडकरी विचाराच्या समाजाचे आणि आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या सर्व निमंत्रकांचं खूप मोठं कष्ट आहे. कारण गेल्या महिन्यापासून हे कृती समिती अतिशय मेहनत घेत आहे आणि या गेल्या महिन्याभरामध्ये एकही वेळ पूर्ण भरपेट जेवण या निमंत्रकांनी केलेलं नाही. एवढं कष्ट या मोर्चा मागे लागलेला आहे. त्यामुळं हा मोर्चा यशस्वी होणं निश्चितच होता आणि हा मोर्चा महाराष्ट्राच्या धर्तीवर होत आहेत. तर त्या महाराष्ट्राच्या धर्तीवर हा मोर्चा अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन लोकांनी, आंबेडकरी जनतेने यशस्वी केलेला आहे. त्यामुळे मी या आंबेडकरी जनतेचं मनापासून आभार मानतो आणि या समितीमध्ये या 80 वर्षाचे तरुण सुद्धा पायाला भिंगरी बांधून आमच्या सोबत पळत राहिले ते आम्हालाही लागवेल. तर निश्चितच हा मोर्चा यशस्वी होण्यामागे सर्वांचा मोलाचा वाटा आहे आणि या सर्व मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आंबेडकरी जनतेचं, संविधान आंबेडकरी जनतेला मी आवाहन करतो की जेव्हा जेव्हा या आपल्या संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न होईल त्यावेळेस आपण अशीच एकजूट, अशीच वज्रमूठ आणि आंबेडकर जनतेची ताकद सरकारला दाखवून देण्याची गरज आहे. आणि सरकारला सुद्धा मी इशारा देतो की हा कोणाचीही मागणी नसताना उपवर्गीकरणाचा जो घाट घातलेला आहे तो कुठेतरी थांबवावा आणि आंबेडकरी जनतेचा रोष सोडून यापेक्षा जास्त ओढून न घेता याची एकजूट आमच्यामध्ये आहे हे अखंड राखण्यासाठी आम्हाला एकजूट राहण्यासाठी मदत करावी. अशा प्रकारे मी या ठिकाणी सरकारला सुद्धा या ठिकाणी आवाहन करतो आणि या मोर्चामध्ये सामील झालेल्या सर्व जनतेचं, आंबेडकरी प्रेमीचं, संविधान प्रेमीचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आणि तसेच पत्रकार बांधवांनी सुद्धा या मोर्चाला चांगल्या प्रकारे प्रसिद्धी दिली आहे. त्या पत्रकार बांधवांचं, पोलीस प्रशासनाचं आणि शासनाचं सुद्धा मी या ठिकाणी खूप आभार मानतो आणि या ठिकाणी